काय झालंय आई? अगं तू मला तरी सांग ना. हे बघ शुभ्रा, आम्ही मोठ्यांशी बोलायला आलोय. तू उगाच यात पडू नकोस. शुभ्रा, तू आणि सोहम जरा आत थांबता का? आई असं काय आहे जे तुला आमच्या समोर नाही बोलता येणार? खरंच मलाही काही कळत नाहीये. काय झालंय ताई? हे बघ असावरी शुभ्रा आणि सोहम समोर कदाचित ते कम्फर्टेबल नसतील. शुभ्रा प्लीज. सोहम, असावरी बस. हो बस ना, बस बस बस. ताई, सांगा ना नक्की काय झालंय? आम्ही शुभ्राला घेऊन जायला आलोय. अहो एवढंच ना, मग घेऊन जा ना जरूर. तुमचीच मुलगी आहे. किती दिवसांसाठी घेऊन जाताय? माहित नाही. म्हणजे खरं तर खूप दिवस झाले सोहमकडे नोकरी नाहीये. आणि त्यात तशी काही हालचाली दिसत नाहीये. त्यामुळे आम्हाला सगळं हे कठीणच वाटतंय. नक्की काय आले तुझ्या घरचे इथे? आणि त्याने असं आपल्याला आत का पाठवलंय? हे बघ सोहम, तुला जितकं या गोष्टीचं नवल वाटतंय ना तितकंच मलाही वाटतंय. हे बघ, तू खोटं बोलू नकोस. माझ्याबद्दल एक्झॅक्टली काय सांगितलंयस तू त्यांना? काही नाही सांगितलंय रे. मी तर खूप दिवसात माहेरी सुद्धा नाही गेले. मग फोन लावला असशील तू त्यांना? हा, फोनवर सांगितलं असशील ना? नाही, तू बघितलंस ना मी कसं पाया पडायला गेलो तेव्हा ते मागे गेले. भलाईचा जमानच नाही राहिलाय. आणि काय वाईट वागलोय ग मी असा तुझ्याशी? आई त्याला खवखवे म्हणतात ना, तसं झालंय तुझं. काय? तो कोणाला खवखवय? मला? हा मग सांग ना, मग तू एक्झॅक्टली काय सांगितलंय त्यांना जे असे पळत पळत इकडे आलेत ते? हा, का असे धाड टाकल्यासारखे घरात आलेत आपल्या? तू काही बोललीस आपल्याबद्दल? आणि आपल्या समोर का नाही बोलायचं त्यांना? आपल्याला असं रूम मध्ये कशाला पाठवलंय? काय करतोय मी? तुला सांग ना. मी तुला त्रास देतोय, मारतोय, तुला उपाशी ठेवतोय? तू यातलं काहीच करत नाहीयेस ना, मग इतकं का टेन्शन घेतोयस? मी कुठे टेन्शन घेतोय? मी नॉर्मल आहे. नॉर्मल आहेस? मग इतका घाम का फुटलाय रे तुला? हे घे, पुसून घे. अरे घे. काहीच केलं नाहीयेस ना सोहम तू, मग कशाला एवढं टेन्शन घेतोय? ऍक्च्युली मी कुठे काय केलंय? मी काहीच केलं नाहीये. आणि माझ्याबद्दल तुझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये.
मी 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 कशाला टेन्शन घेतोय? मी मी काहीच केलं नाहीये. काहीच केलं नाहीये मी. तू क्रेडिट कार्ड बद्दल काही बोललीस का? की होळी बद्दल काही सांगितलंस? तू नेकलेस बद्दल सांगितलंस? नाही सोहम. अच्छा, तू माझ्या नोकरीचं सांगितलंस का त्यांना? म्हणजे मी आजोबांसाठी जे नोकरीचं बलिदान केलं त्याबद्दल तू उलट सुलट सांगितलं असणार. केवढा पिथरलायस रे. स्वतःच्याच चुकांचे पाडे स्वतःच म्हणतोयस. जर आधी माहित असतं ना मला, तर मी मोबाईल मध्ये रेकॉर्ड वगैरे करून ठेवलं असतं हे सगळं. शुभ्रा यार, या घरात कोणी समजून घेणारच नाहीये मला. शी. शेजारी आहेत की समजून घेणारे. एक मिनिट, काय सांगितलंयस तू त्यांना? तू त्या प्रज्ञाबद्दल सांगितलंयस? काय झालंय नक्की? बोला ना तुम्ही. आसावरतही खरं तर आम्ही ह्याच्यात पडायला नको, पण खूप काळजी वाटली आणि राहवलंही नाही म्हणून बोलायला आलो. नाही नाही वहिनी, तुम्ही अगदी निसंकोचपणे बोला. खरं तर शुभ्रा आणि सोहम दोघंही घर खर्चाला घरात पैसे देतात हे ठाऊक आहे आम्हाला. पण गेले काही महिने हा सगळा भार शुभ्रावरतीच पडलाय. सध्या तीच घर चालवते. सॉरी सर, पण नाही सॉरी कशाला, तुम्ही खरं तेच बोलताय हो. खरं तर आमची शुभ्रा एकदमच पर्टिक्युलर आहे, स्वाभिमानी आहे आणि समोरच्याचा स्वाभिमान जपणारी पण आहे. पण गेले काही महिने तिचं असं सेव्हिंग काही होतच नाहीये. तिच्यावर जरा जास्तच भार आलाय. नाही नाही नाही, आम्ही तिच्यावर तशी वेळ येऊ देणार नाही. हे बघा सर, तुम्ही आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करालही, पण शेवटी हा सगळा व्यवहार नवरा बायको मधला आहे ना. आमची शुभ्रा अतिशय स्वाभिमानी आहे. तुम्ही दिलेली आर्थिक मदत ती स्वीकारणार नाही. इतकंच काय, ती तुम्हाला यातलं काही कळवू देणार नाही. पण याचा अर्थ असा कळू देणार नाही? यांना काय सांगताय माझ्याबद्दल? बघण्या आई थांब. हे बघा, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं आहे ना, माझ्या समोर बोला. असं मागून नका बोलू. शुभ्राने तुम्हाला जे काही सांगितलंय ना माझ्याबद्दल, ते जावयाचा असा एक मान असतो म्हणून तुझ्या समोर काही बोलायचं नव्हतं. आणि यातलं शुभ्राने आम्हाला काहीही सांगितलेलं नाहीये. आम्हाला बाहेर न कळले ते, आणि म्हणूनच समजून घ्यायला आम्ही इथे आलो होतो. पण आता तू बाहेर आलाच आहेस तर ठीक आहे, तुझ्या समोरच बोलतो. सोहम, काय चाललंय तुझं सध्या? तू काहीच करत नाहीयेस आणि मग तू असं. नाही नाही वहिनी वहिनी वहिनी, तुम्ही शांत व्हा. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे, पण म्हणजे सोहमला नोकरी नाहीये ही बातमी बाहेरून कळण्यात पसरली आहे.
मला फरक पडत नाही. नाही ते आहेच, तेच म्हणतोय मी. पण म्हणजे सोहम, यांनाही लोक विचारत असणार ना रे. तुमचं अगदी बरोबर आहे. मुलीचं आई वडील म्हणून तुम्हाला लोक विचारतच असणार, आणि अशा वेळी आपला जावई काहीच करत नाही, घरी बसून आहे, हे सांगणं जरा अवघडच जात असणार तुम्हाला. एक मिनिट, मी कुठे घरी बसून असतो? मी प्रयत्न करतोय, नोकरी शोधतोय मी. हा, नाही प्रयत्न करतोय तो. नाही पण मला एक कळत नाहीये, ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली कशी? याचा अर्थ बिल्डिंग मध्ये बऱ्याच लोकांना कळलं असणार आणि त्याची चर्चा होत असणार. छे 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 छे. नाही सोहम बरेचदा बाहेर जात येत असतो ना, अशा वेळी लोक त्याच्याकडे कुठल्या नजरेने बघत असणार? छे, नाही तुम्ही माझी काळजी वाढवलीत वहिनी. नाही पण तो प्रयत्न खरंच करतोय. कुठे कुठे जाऊन प्रयत्न करतो हा? मोबाईलवर? माझ्या नवीन बिझनेसची तयारी सुरू आहे. कसला बिझनेस? मी ते मला आय मीन अजून सेट नाही झालाय तो बिझनेस. सो सेट झाला की मी सांगेन. तू काय सेट केला आहेस हे तुझं तुला तरी माहित असेल ना. त्या संदर्भात तू काहीतरी पेपरवर केलं असेल की नाही ते दाखव ना मला. आणि ऑफिस घेतला असेलच की घरूनच ऑपरेट करतोयस? आणि मुख्य म्हणजे फायनान्सच कोण आहेत? कोण गुंतवतोय पैसा? ते डिटेल्स असे कसे सांगू मी? आय मीन कॉन्फिडेन्शियल असतं ना ते. मी गुंतवलाय थोडा पैसा. मी मागे याला 9 लाख रुपये दिले होते. हो, सरांनी दिलेत मला 9 लाख. ते पण पार्ट आहेत माझ्या बिझनेसचा. मग त्या पैशांचं काय झालं हे विचारलं का सर तुम्ही त्यांना? हे बघा सर, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही जरा पैशांच्या बाबतीत जरा स्ट्रिक्ट व्हा. अहो एवढे पैसे दिले तुम्ही त्याला सर, मग त्याचा जाब नको का विचारायला तुम्ही? मागितला नाही हिशोबाने, एकदा मागितला. मग दिला का याने? नाही ना. हे बघा सोम, आम्ही सगळे घरचेच आहोत. अहो एक वेळ आम्हाला नाही पण यांना तरी तुम्ही हिशेब देऊ शकता ना. एकदा यांना पटलं की आम्हाला पटेल. नाहीतर नाही प्लीज तुम्ही अशी टोकाची भूमिका घेऊ नका, आणि शुभ्राला इथून नेण्याचा विचार तर प्लीज करू नका. मी विनंती करतो तुम्हाला. काय शुभ्रा सोहम एकत्र आहेत तोपर्यंत सगळे ठीक आहे, ठीक होईल सुद्धा. पण शुभ्रा जर इथून गेली ना तर लोकांचा सोहमवरचा उरला सुरला विश्वास सुद्धा उडेल.
म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. काय की बिझनेसमध्ये या गोष्टी कोणी डायरेक्टली बोलत नाही, पण शेवटी त्या मॅटर करतात ना. आणि सोहमच्या फ्युचरच्या दृष्टीने सुद्धा सगळं प्रॉब्लेमॅटिक होऊन बसेल. आणि तसं ते एकमेकांना समजून घेता येतं. हो हो ना सोहम? हो 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 हो. हे बघा सर, आम्हालाही सोहमला समजून घ्यायला आवडेल. आज मी इथे खोटा पडलो तर मला आनंदच होईल त्याचा. मला माझ्या मुलीच्या भविष्याची चिंता आहे. सोहम नेमकं काय करतो आहे हे मला कळणं गरजेचं आहे. नाहीतर लोक काही का म्हणेना, सोहमच्या फ्युचरचं काही का होईना, मला माझ्या लेकीसाठी काहीतरी करावंच लागेल.